सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला राष्ट्रवादीतूनच आव्हान। राष्ट्रीय अध्यक्षपदाची फेरनिवडणूक घ्या। राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांची मागणी। ऑपरेशन टायगर नंतर एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व। रायगड पालकमंत्रीपदाबाबत आज बैठक। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री भरत गोगावलेंमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती। नागपुरात उबाठाच्या रामरक्षा आंदोलनाचा वाद पेटणार। आंदोलनानंतर भाजप मंदिर परिसरात महायज्ञ करणार। नाशिकमधील 15 नगरसेवकांना मातोश्रीवर बैठकीसाठी बोलावलं। बुधवारी मुंबईत होणार महत्त्वाची बैठक। ऑपरेशन टायगरच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची खबरदारी। इगतपुरीत पर्यटकांवरील हल्ल्याप्रकरणी 2 संशयित ताब्यात। तरुणीची छेड काढल्यावरून वाद, पाठलाग करत गाडीची तोडफोड। मारहाण शाईफेक प्रकरणी राजेश बकानेंची निर्दोष सुटका। देवळीत बँकेच्या मॅनेजरवर केली होती शाईफेक। शेतकऱ्यांच्या पीक कर्जाला दिरंगाई केल्याचा आरोप। रिक्षावाल्याशी अनैतिक संबंधातून पतीची हत्या। पतीचे 3 तुकडे करून टाकले जंगलात। 11 महिन्यांनी बिंग फुटले। नवी मुंबईच्या ऐरोलीतील धक्कादायक प्रकार। मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी कंपनीचा प्रकल्प प्रमुख आणि सुरक्षा अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल। पिंपरी चिंचवड पालिकेच्या पर्यावरण विभाग प्रमुखाला मात्र अभय। वारीतील भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर। ट्रकने वारकऱ्यांना चिरडल्याचं मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित। मद्यधुंद ट्रक चालकानं पाठीमागून चिरडल्यानं 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू। धाराशिवच्या भूममधील दूध भेसळ प्रकरणी धक्कादायक खुलासे। 6 महिन्यात 23,04,70,000 लिटर भेसळयुक्त दुधाची विक्री झाल्याचा संशय। चालू आठवडाही कोरडाच जाण्याची शक्यता। 20 जुलैनंतरच मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्ह। हवामान विभागाची माहिती। सुपर अल निनो नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक तीव्र होणार। सध्या मराठवाड्यात दुबार पेरणीचं संकट। विदर्भात जलसाठे आटले। राज्यात पाऊस ओसरताच भाजीपाला प्रचंड महागला। किरकोळ बाजारात भेंडी, गवार, ढोबळी मिरची 1,200 रुपयांच्या घरात। नवी मुंबईतून आजपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे। पहिल्या 3 आठवड्यात अबुधाबी, दुबईसाठी सेवा। आखातात जाणाऱ्यांसाठी सुविधा। देशभरातल्या शाळा कॉलेजमध्ये सर्वंकष लैंगिक शिक्षण लवकरच लागू केलं जाणार। केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती। सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली। 17 दिवसांपासून उपोषण। 8 किलोहून अधिक वजन घटलं। केंद्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद नसल्याचा आरोप। अमेरिकेनं होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा लागू केली नाकेबंदी। सुरक्षेच्या बदल्यात ट्रम्प 20% शुल्क आकारणीच्या तयारीत। आजपासून एकदिवसीय सामन्यांचा थरार। बर्मिंगहॅममध्ये रोकोच्या खेळीकडे चाहत्यांच्या नजरा। फिफा वर्ल्ड कपमध्ये आज पहिली सेमीफायनल। फ्रान्स स्पेन आमने सामने।